मुंबईच्या लालबाग परिसरातील तेजुकाया गणेश मंडळाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि मंडळानं यंदा दुष्काळाच्या सावटाला अनुसरून देखावा उभा केलेला आहे। यामध्ये चक्क बाप्पा बैलगाडीतनं नांगर घेत शेतावर आल्याचं दाखवण्यात आलंय। तसंच पायाखाली सगळी अस्मानी आणि सुलतानी संकट तुडवत हा बाप्पा निघाल्याचं दाखवत शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीनं केला गेलाय। गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि शेतकऱ्यांवरती असलेली सर्व विघ्न हा बाप्पा दूर करो हीच प्रार्थना भाविकांची आहे। मुंबईच्या लालबाग परिसरातील तेजुकाया गलीतलं तेजुकाया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट आणि या ट्रस्टचं हे 50वं वर्ष आहे आणि 50व्या वर्षी आकर्षक असा देखावा, आकर्षक असं चलचित्र या मंडळाकडनं उभारण्यात आलं। सध्या महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जातोय, महाराष्ट्राला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय तो मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतोय आणि विघ्नहर्ता स्वतः शेतकऱ्यांचं विघ्न दूर करण्यासाठी हातामध्ये नांगर घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जात आहेत। अशा प्रकारचं हे चलचित्र या ठिकाणी उभं केलेलं आहे। सोबतच ज्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागलं, या समस्या या बैलांच्या पायदळी तुडवण्यात आलेल्या आहे। एकंदरीत अतिशय एक समर्पक साधून या ठिकाणी एक संदेश जनतेसमोर, समाजासमोर आणि शेतकऱ्यांसमोर ठेवण्याचं काम तेजुकाया गणेश उत्सव मंडळातर्फे करण्यात येतंय। मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। नेमकं या सगळ्या मागची त्यांची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया सर। आम्ही जे साकारलं आहे हे शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर साकारलेलं आहे, कारण जे शेतकऱ्यांवर आज अन्याय झालेला आहे त्याबद्दल आम्ही ही भूमिका साकारलेली आहे। आज लोकांना कळू दे, आज शेतकऱ्यांवर काय जो अन्याय होतो आहे काही नाही। जो हिरवट वाटा आहे तो हिरवट वाटा आता शेती पिकलेली नाही, त्या शेतीमुळे आज हिरवट वाटा आलेला आहे आणि आमचं तेजुकायाचा राजा आज ती बैलगाडी घेऊन निघालेली आहे। आणि नक्कीच येत्या वर्षामध्ये या गणेश उत्सवाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी येतं वर्ष भरभराटीचं येवो हीच अपेक्षा करूया। मनोज जयस्वालसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई।